नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण मागच्या भागाची जी पदं बघितली, त्याच विचाराचं अनुसंधान पुढे चालवणारी छोटी-छोटी पदं बघणार आहोत. या पदांमध्ये कबीर आपल्याला एक पाऊल पुढे नेतात. म्हणजे असं, की जरी सगळ्या धर्म आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या पाखंडावर किंवा दंभावर कबीरांनी सतत प्रहार केले असले, तरी ते काही नुसतंच आपलं संतापाचं किंवा उद्रेकाचं असं त्यांचं बोलणं नव्हतं. त्याच्या मागची कळकळ जी होती, ती महत्वाची होती. तर ह्या भागातली जी पदं आहेत, ती अशा सगळ्या धर्माच्या ठेकेदारांना हे समजावून देतात, की अरे धर्म म्हणजे काय? खरा धर्म कोणता? आणि त्यांचं कुठे चुकतं आहे? ही जाण देणारी ही पदं आहेत. आपल्याला आठवत असेल, की रामदासांनी आत्माराम नावाचं जे एक छोटंसं उद्बोधन लिहिलं आहे. त्यामध्ये ते असं म्हणतात, की तू बाकी सगळं तुझ्याजवळ ठेवलंस तरी हरकत नाही. फक्त तुझा जो मीपणा आहे, तो मला दे. ते दान सगळ्यात मोठं आहे किंवा महत्वाचं आहे. ते समर्पण हे खरं समर्पण आहे. बाकी जे उपचार आहेत, विविध धर्मांचे विविध तऱ्हेचे उपचार असतात. त्या उपचारांना फारसा अर्थ नाही. त्या उपचारांच्या मागची जी भावना आहे, ती जास्त समजावून घेणं महत्वाचं आहे. तर फारशी प्रस्तावना न करता आपण सरळ 60व्या पदाकडे जाऊया. हिंदीमध्ये मुला कहाँ पुकारे दूरी, मुला कहाँ पुकारे दूरी, राम रहीम रया भरपूरी. यहू तो अलह गुंगा नाही, देखे खलक दुनी दिल माही. हरि गुण गाई बंग मैं दीन्हा, काम क्रोध दो बिस्मिल कीन्हा. कहे कबीर यह मुलना झूठा, राम रहीम सबनी मैं दीठा. कबीर मुल्लाशी बोलतायत. आपल्याला आठवत असेल की या अगोदर पण एका पदामध्ये कबीर विचारतात की अरे तुझा अल्ला बहिरा आहे का? कुठे दूरवर त्याला साथ देतोस मशिदीवरती चढून? तुझ्या अंतर्यामामध्येच तुझा ईश्वर आहे, त्याला ओळखायला शिक. ते मुलाला समजावतात की अल्ल्याला काही दिवा घेऊन शोधायला नको. तो प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये सदैव आहेच. मात्र हे आपण ओळखलं पाहिजे. हल्लीच्या चढाओढीच्या दिवसांमध्ये तर देवळा मशिदींवरती लाऊडस्पीकर लावून नमाज, आरत्यांचं स्तोम वाजवलं जातं, आपण बघतो. ते किती अनाठायी, किती अप्रस्तुत आणि किती अनावश्यक आहे, हे या अशा छोट्या पदांमधनं कबीर आपल्याला समजावतायत. इथे ते छाती ठोकपणे सांगतात की राम रहीम आहेत आणि कामक्रोध सोडणं ही खरी प्रार्थना आहे. सर्वाभूती नांदणाऱ्या आपापल्या देवाचं स्वरूप ओळखणं ही खरी पूजा, भक्ती, धर्म म्हणू शकतो. तर मराठीतून ऐका. रे मुल्ला दूरवर कुणा साध देशी, बघ राम रहीम तर सर्वांपाशी. मूक बधिर नाही रे अल्ला, दुनियेच्या हृदयीच तो पहा. हरिगुण गानच माझी बांग, काम क्रोध त्यजणे बिस्मिल्ला. कबीर म्हणे हा खोटा मुल्ला, सर्वा ठाई राम अन अल्ला. तू मैमे करून ईश्वर भेटत नाही. तुझा राम खोटा, माझा अल्ला किंवा रहीम मोठा, या वक्तव्याला काहीही अर्थ नाही.
त्यागच करायचा तर कामक्रोधाचा त्याग करणं ही खरी पूजा भक्ती होईल. खरं आहे ना? नुसती देवाची पुकारणी आळवणी आणि मुख में राम बगल में छुरी अशा तऱ्हेचा व्यवहार करण्याला काही अर्थ नाही. याच तऱ्हेचं पुढचंही पद आहे, 61वं पद हिंदीतून ऐका. पढिले काजी बंग निवाजा, एक मसीती दसों दरवाजा. मन कर मक्का कबिला करी देही, बोलनहार जगत गुरु येही. जहान दो जग भिस्त मुकामा, इहाँ ही राम इहाँ रहीमाना. बिस्मिल तामस भरम कंदूरी, पंचू घृषि जू होय सबूरी. कहे कबीर मैं भया दीवाना, मनवा मुसी मुसी सहज समाना. कबीर म्हणतात, अरे मुला, तुझा देहच मशीद आहे. तुझी कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय हे त्या मशिदीचे 10 दरवाजे आहेत. मशिदीमध्ये जायचं म्हणजे आत्मसम्मुख व्हायचं. देवळामध्ये आपण जातो ते दर्शन घेण्यासाठी जातो. ते दर्शन आत्मदर्शन घडलं तर त्या देवळात जाण्याला किंवा मशिदीत जाण्यामध्ये अर्थ आहे. इथे कबीर सांगतात, या मशिदीमध्ये तू कसा नमाज पढ म्हणजे तुझं मन आपोआप मक्के इतकं पवित्र होऊन जाईल. अरे बाबा, स्वर्ग, नरक, काबा, काशी हे सगळे निव्वळ भ्रम आहेत. भ्रमाच्या भांड्यामध्ये तमोगुणांनी जड झालेली तुझी इंद्रिय शिजवून खाऊन टाक. म्हणजेच तुझ्या देह ममतेची झापडं उडवून दे, तरच तुला हे समजेल की तुझं मन हेच मशीद आहे. मग तूही कबीराप्रमाणे सहज सुखांमध्ये स्थिरावू शकशील. कबीरांनी मन उन्मन केलं, त्यामुळे ते शांत सहज झाले. तसाच तूही भ्रमभेद टाकून दे, देहभावाचा बळी दे. आपला अद्वैत वेदांतही सांगतो की आपल्या शरीराला आपण स्वतः समजतो हा एक अध्यास आहे. त्या अध्यासामुळे किंवा त्या गैरसमजुतीमुळे आपण आपल्या मूळ स्वरूपाला मर्यादा घालतो. पंचमहाभूतातल्या संविदला आपण भ्रममूल पूर्ण अस्तित्व समजतो आणि बंधनात सापडतो. ते टाकलं तर मनाचं क्षितिज विस्तारेल आणि मग राम रहीम एकच आहेत हा बोध आपोआप होईल. मराठीत ऐका 61वं पद. काजी उमज नमाज बांगरे, मशीद एक तिज 10 दरवाजे. मन कर मक्का देह करबला, बोलविता गुरु जगी एकला. मन कर मक्का देह करबला, बोलविता गुरु जगी एकला. नसे नरक वा स्वर्ग कुठे, इथे राम आणि इथेच अल्ला. शिजव तमोगुण भ्रमभांड्यात, पाचा खाऊन होशील शांत. कबीर म्हणे, मी वेडा झालो, मन संपवून सहजात निमालो. मन हेच सगळ्यात मोठं बंधन आहे आणि ते बंधन जर आपल्याला सोडवता आलं, ती मगरमिठी मनाची जर आपल्याला बाजूला सारता आली, तर विश्वरूप दर्शन म्हणजे काय हे आपल्याला उलगडू लागेल. तोवर कुठलाही पूजापाठ, कुठलाही मंत्रोपचार आपल्याला
खरं साधन म्हणजे काय याचा बोध होऊ देणार नाही. अशाच तऱ्हेचं पुढचंही पद आहे 62. या पदाचा विषय आहे बळी देणं किंवा कुर्बानी करणं. हिंदूंमध्येही शाक्त पंथांसारखे काही पंथ असे आहेत ज्याच्यात बळी दिले जातात किंवा यज्ञयागांमध्ये बळी दिले जातात. आणि मुसलमानही जेव्हा बकरे कोंबड्या कापतात तेव्हा ते देवाच्या नावाने आणि हलाल आहेत अशा तऱ्हेची स्वतःची फसवणूक करत असतात. त्यावर इथे कबीर बोट ठेवतात या पदामध्ये. तर हिंदीतून ऐका. मुला करिल्यो न्याव खुदाई, इह विधी जीव का भरम न जाई. सरजीवाने देह बिसाने, माटी बिस्मिल कीता. ज्योति स्वरूपी हाथ न आया, कहो हलाल क्या कीता. वेद कतेव कहो क्यों झूठा, झूठा जो न विचारे. सब घटी एक एक करी जाने, तो भी दूजा करी मारे. कुकड़ी मारे बकरी मारे, हक हक करी बोले. सबे जीव साई के प्यारे, उबर होगे किस बोले. दिल नाही पाक, पाक नहीं चीन्हा. उसदा शोजन न जाना, कहे कबीर भिस्ती छिटकाई. दो जग ही मन माना. व्यथित होतात कबीर फार की कुर्बानी किंवा बळी म्हणजे काय हे समजून न घेता जीवहत्या लोक कशी काय करतात. ते म्हणतात की तू म्हणणार की वेद खोटे आहेत आणि हिंदू म्हणतील की पुराणाला काही अर्थ नाही. तर वेद किंवा पुराण हे खोटे नाहीत. जे खोटेपण आहे ते तुमच्या मनामध्ये आहे. बघा मराठीमध्ये. मुला उमजरे न्याय नियंताचा, मुला उमजरे न्याय नियंत्याचा, नाही तर भ्रम नाही सरायाचा. कुर्बानी त्याला म्हणशी, हलाल करुनी काय मिळे जर ज्योती न ये हाती. वेद किताबे नाही तो खोटी, खोट मनीची सार दूर तू. सर्वा ठाई एकच तो वसतो, का उठशी त्या जीवावर तू. बकरे कोंबडे वधून म्हणशी, हा तर माझा अधिकार. सारे जीव प्रिय हरीस असता, तो नाही तुला उद्धरणार. शुद्ध न हृदय काय शुद्ध, ते ना उंजून तू घेशी. शुद्ध न हृदय काय शुद्ध, ते ना तू उमजून घेशी. स्वर्ग सोडूनी कबीर म्हणे, तू नरकातच रमशी. खरंय ना. जर ज्योतिर्मय परमतत्व हे एकच सत्य आहे आणि बाकी सर्व मिथ्या माया आहे, हे वेदवचन किंवा पुराणाची शिकवण असं म्हणून नुसतं तोंडपाठ केलं तरी जर तुमच्या वागणुकीमध्ये त्याचा मागमूस नसेल तर मग कोरडं तत्वज्ञान काय कामाचं. अल्लाला खुश करण्यासाठी बकरे कोंबडे मारणं हा निव्वळ अडाणीपणा आहे. सर्व प्राणी मात्रांमध्ये अल्ला आहे किंवा राम आहे, मग त्याला मारून ते पवित्र काम आहे अशी बतावणी किंवा अशी खुळी समजूत निदान धर्माच्या धुरीणांनी तरी बाळगू नये, पसरवू नये. मन चंगा तो कठवती में गंगा अशी म्हणे. तिचा अर्थच हा आहे की मन शुद्ध असेल तर चांभाराचं कातडी कमावण्यासाठीचं पाण्याचं भांड देखील गंगाजळा एवढं शुद्ध ठरेल. पण मनातच जर दंभ, अज्ञान, दुराशेचा मलिनपणा असेल
तर ती वरवरची पूजा, जप, तप, नमाज, हज, हा बळी, तो हलाल, ह्या कशालाही काहीही अर्थ नाही. कबीर म्हणतात की तुझं हृदय जोवर शुद्ध नाही किंवा शुद्ध काय आहे याची जोवर तू समजूत करून घेत नाहीस, तोवर तू नुसती नरकाचीच तयारी पुढे करत राहशील. आता या पुढचं पद कबीरांचा कळवळा पुन्हा एकदा अधोरेखित करणारं पद आहे. इथे ते देवाशी बोलतात. पंडितांना किंवा मुलांना किती वेळा उपदेश केला तरी ते पालथ्या गड्यावर पाणी अनेकदा पडतं असं त्यांना जाणवत असेल आणि मग ते अंतर्मुख होऊन देवाशी संवाद साधत असत. तर या 63व्या पदामध्ये कबीर देवाशी बोलतात. इतरत्र आपण अनेक पदांमध्ये कबीर राम जपाचं महत्व सांगतात असं वाचतो. या पदामध्ये रामाचा उल्लेख नाही, पण तरीही पद रामाविषयीच आहे. कसं ऐका. पद 63 हिंदीमध्ये, या करीम बली हिकमती तेरी, खाक एक सूरत बहु तेरी. या करीम बली हिकमती तेरी, खाक एक सूरती बहु तेरी. अर्ध गगन में नीर जमाया, बहु भांति करी नूर उपाया. अवलिय आदम पीर मुलाना, तेरी सिफती करी भये दीवाना. कहे कबीर यहू हेत विचारा, या रब यार हमारा. इथे ते देवाशी बोलतायत आणि देवाला राम म्हणून पुकारण्याऐवजी इथे ते करीम म्हणतायत. पण म्हणतायत हेच की खाक एक सुरती बहु तेरी. माती एकच आहे, त्याचीच विविध रूप तू निर्माण करत असतोस. तर ऐका मराठीतून. ओवाळून टाकीन जीव मी तुझ्या शक्तीवरुनी, एकच माती अनंत रूपे ही तुझीच करणी. अद्धर आकाशी तोय निर्मिशी, किती परींनी तेज उजळशी. पीर अवलिया आदम मुल्ला, तुला वर्णिता वेडा झाला. स्नेह एकला कबीरा ठावा, या रब यार हमारा. तेव्हा कबीर जरी पंडिता मौलवींना परखड शब्द सुनावत असले तरी त्यांचं स्वतःच चिंतनशील मन मात्र सहजावस्थेमध्ये कसं रममाण व्हायचं हे पद आपल्याला दाखवत. ते म्हणतात की पीर आदम मुला रब यार किंवा ईश्वर भगवंत अशा कुठल्याही नामाभिधानाने जरी त्याचं वर्णन करू गेलो तरी तो जो सर्वसत्ताधीश आहे त्याचं वर्णन करता येणं शक्य नाही, ते अपुरं पडतं. पंचमहाभूतांचा प्रपंच, माती पाणी उजेड वारा याचा सगळ्याचा खेळ उभारणारा आणि मोडणारा असा हा जो अवर्णनीय जादूगार आहे त्याला उद्देशून इथे कबीर म्हणतात की त्याचं रूप शब्दांच्या पलीकडचं आहे. तो कसा काय आहे हे चिमटीत पकडून दाखवणं, बोलून सांगणं, प्रत्ययाला आणणं असंभव आहे. असंच आपल्याला सगळ्या संतांनीही दाखवून दिलेलं आहे. आपल्या श्रुतीही ते परमतत्व अतर्क्य शब्दातीत असल्यामुळे त्याचं वर्णन नेती असं करतात.
तर या पदामधला बघा जेवढा उत्कटपणा किंवा जेवढा अनन्य शरण भाव कबीर त्यांच्या राम या पुकाऱ्यामध्ये आणतात, तितकाच अतिशय मधुर आणि पूर्ण समर्पणाचा भाव या रब या रब या रहमारा हे म्हणण्यातही दिसून येतो. तेव्हा तुम्ही कुठल्या भाषेत बोलता किंवा कोणत्या संबोधनाने देवाला आळवता हे महत्वाचं नसून त्या आळवणीची सचोटी हीच खरी अध्यात्माची कसोटी आहे. या बोधावर आपण इथे थांबूया. नमस्कार.